चला, हिरव्या वाटाण्याची झणझणीत भाजी आपण इथे बनवणार आहोत. कुठल्याही प्रकारचं वाटण किंवा कुठल्याही प्रकारचा मसाला न घालता आपण झणझणीत वाटाण्याची हिरवीगार भाजी इथे बनवणार आहोत. तर चला रेसिपी सुरू करू. त्यासाठी मी घेतलेला आहे 1 वाटी वाटाणा. त्यामध्ये 1 ग्लास पाणी घालून तो रात्रभर भिजत ठेवला होता. सकाळी वाटाणा मस्त भिजलेला आहे. आता ते आपण कुकरमध्ये टाकून घेऊ आणि त्यामध्ये 1 ग्लास पाणी, अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ टाकून कुकरचं झाकण लावून त्याच्या आपण 3 शिट्ट्या काढून घेणार आहोत. आता कुकरच्या 3 शिट्ट्या होईपर्यंत मी माझे बाकीचे कामं करते, म्हणजे की पोळ्या करते. एका साईडला आपलं कुकरही झाले आणि एका साईडला आपल्या पोळ्याही झाल्यात. आता कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करून कुकर थंड होईपर्यंत माझ्या एका साईडला पोळ्याही होऊन जातात. आता माझ्या इथे पोळ्या झालेल्या आहेत. आता आपण कुकर उघडून बघू. मस्त वाटाणे आपले शिजलेले आहेत. आता ते एका बाउलमध्ये काढून घेऊ. हे वाटाणे खायला असेही छान लागतात, हळदी मिठातले, एकदम टेस्टी. वाटाणे आपले एकदम मऊ शिजलेले आहेत. आता आपण याला फोडणी घालू. त्यामधले काही वाटाणे मी बाजूला काढून ठेवते. पोळ्यांची वाफ गेलेली आहे. आता मी ह्या पोळ्या झाकून ठेवते आणि आता आपण याला फोडणी देऊ. फोडणीसाठी आता गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे. त्यामध्ये घातले 1.5 चमचा तेल. तेल तापलं की त्यामध्ये आपण आता याच्यात मोहरी घालू. मोहरी तडतडली की यामध्ये घालणार आहोत आपण बारीक कट केलेला कांदा. कांदा थोडासा परतला की त्यामध्ये घालू 8-10 कढीपत्त्याची पाने. आता लसूण आणि जिऱ्याची पेस्टही आपण यामध्येच घालणार आहोत. आता आपल्याला भाजी हिरवी करायची, त्यामुळे मी इथे 4 हिरव्या मिरच्या वाटून त्या कढईमध्ये घातलेल्या आहेत. त्यानंतर अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा धने पावडर घालून मस्त व्यवस्थित परतून घेतलं. आता यामध्ये घातलेले आहेत शिजून घेतलेले वाटाणे आणि त्या वाटाण्याचं पाणी. आता आपला रस्सा दाट होण्यासाठी मी त्यातलेच थोडे वाटाणे वाटीमध्ये चुरून घेतले होते, त्यामुळे आपला रस्सा छान घट्ट होते. आणि वरतून 1 चमचा खोबऱ्याचा कीस घातलेला आहे. बघू शकता भाजी आपली एकदम छान मस्त येथे तयार झालेली आहे आणि रंगही सुरेख आलेला आहे. एकदम टेस्टी, साधी, सोपी आणि झणझणीत वाटाण्याची भाजी आपली इथे तयार झालेली आहे. तुम्ही पोळी सोबतही खाऊ शकता, भाकरीसोबतही खाऊ शकता. मी आता इथे प्लेटमध्ये थोडासा घेतलेला आहे भात आणि त्यावर घालूया आपण वाटाण्याची झणझणीत भाजी. एकदम छान वास येत आहे. एकदम टेस्टी भाजी झालेली आहे. बघू शकता मस्त भाजी झालेली आहे. चला भाकरीसोबत खा, पोळीसोबत खा. जाता जाता एक लाईक करा.